आमदार कार्यकर्ते फुटू नयेत म्हणून शिंदेंनी नवा प्लान आखलाय। शिवसेना आमदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी शिंदे पुढाकार घेणार आहेत। शुक्रवारी आणि शनिवारी आमदारांच्या भेटीगाठी घेणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि मनपा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे स्वतः जातीने लक्ष देणार आहेत आणि नाराज आमदार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहे। आमदार कार्यकर्ते फुटू नयेत म्हणून शिंदेंचा हा नवा प्लान। शिवसेना आमदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी शिंदे आता स्वतः जातीने लक्ष देणार आहे। शुक्रवार आणि शनिवारी आमदारांच्या भेटीगाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेण्यात येतील। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा एकनाथ शिंदेंचा हा प्लान। बातमी सिंधुदुर्गातून आहे। सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेत अस्वस्थता आहे की नाराजी आहे? जिल्हा पदाधिकारी राजीनामे देत आहेत तर दीपक केसरकर यांची प्रकृती अस्वस्थ आहे आणि त्यामुळे ते संघटनेपासून लांब आहेत का असा प्रश्न आहे। जिल्हा शिवसेनेत ऊर्जा भरणार तरी कशी असा प्रश्न शिवसैनिक विचारताय। आमदार दीपक केसरकर यावर आता कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा केला होता आणि या दौऱ्यातून त्यांनी प्रचाराबरोबरच शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण केली होती। मात्र स्थानिक आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांची प्रकृती अस्वस्थ आहे, त्यामुळे ते पालिका निवडणुकीत प्रचारात सक्रिय नव्हते। त्यामुळे भाजपनेही त्यांचे राजकारण केलं होतं। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी पालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर ठाण मांडून कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली होती। मात्र शिवसेनेत केवळ मालवण येथे आमदार निलेश राणे यांनी भाजपवर थेट आरोप करत प्रचारात रंगत आणली होती, कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली होती। आता पुढच्या निवडणुकीबाबत मात्र काय चित्र दिसतं याकडे लक्ष असेल। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांच्याकडून। सुरेश, आपण पाहतोय एकीकडे राज्यभरात संघटना मजबूत करण्यासाठी शिंदेंचे प्रयत्न सुरू आहे, मात्र सिंधुदुर्गात एक वेगळंच शिवसेनेत पाहायला मिळतं, यावर तोडगा काय निघेल? निश्चितच बघितलं तर प्रणिता, सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगळंच चित्र पाहायला मिळतं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीतही बघितलं तर राज्यात महायुतीत असलेल्या शिवसेना भाजप हे मात्र कुठेतरी स्वतंत्रपणे लढताना दिसलं। एकमेकाविरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाल्या। मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत काही दिवसावर। अशाच वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र संघटनेत कुठेतरी अस्वस्थ। नक्कीच सुरेश, सिंधुदुर्गात त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढल्याचं चित्र आहे। आता यावर दीपक केसरकर काय तोडगा काढतील याकडे लक्ष लागलेलं आहे। पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, माझा आवाज सुरेश तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय। जे आपण जर पाहिलं तर महत्त्वाचं एक कारण सांगितलं जातंय की दीपक केसरकर यांची प्रकृती अस्वस्थ आहे आणि त्यामुळे ते संघटनेपासून लांब गेलेत। निश्चितच हा महत्त्वाचा मुद्दा आहे की सध्या दीपक केसरकर यांच्या प्रकृती अस्वस्थ, त्यामुळे ते कालची जी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत केवळ निवडक ज्या सभा आहेत त्या सभेंनाच ते उपस्थिती त्यांनी लावली। मात्र एकंदर पाहिलं तर त्यांचा प्रचारात कुठेही समावेश दिसला नाही। त्यामुळे कुठेतरी दीपक केसरकर यांच्यात कुठेतरी अस्वस्थता आहे का हे तपासावं लागेल, कारण ते प्रामुख्याने मंत्रिपदासाठी आग्रही होते आणि अशाच वेळी सध्या बघितलं तर कुठेतरी दीपक केसरकर नाराज आहेत आणि याच्याच की सध्या संघटनेत कुठेतरी अस्वस्थता पाहायला मिळते। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर राजीनाम्यांचं सत्र हे पदाधिकाऱ्यांचं पाहायला मिळतं। जी सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।